नमस्कार, सर्वांना दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा। आम्ही सर्वजण श्री स्वामी समर्थ फटाका असोसिएशन छत्रपती संभाजीनगर बीड बायपास रोड या नावाने फटाका असोसिएशन स्थापन केलेलं आहे। दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा मोठ्या जल्लोषामध्ये सर्वजण दिवाळी साजरा करत आहेत। दरवर्षी ज्या दुकानं रेणुका माता मंदिर कमानीसमोर लागत होत्या त्या काही कारणास्तव त्यांना तिथं बांधकाम करायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही तिथं फटाका स्टॉल न लावता MIT कॉलेजच्या बाजूला गोवर्धन पॉवर ग्राउंडवर आम्ही फटाका स्टॉल टाकत आहोत। माझं नाव गणेश दिलीप दायमा, मी या असोसिएशनचा अध्यक्ष या नात्याने सगळ्यांना विनंती करतो की आपण या फटाका असोसिएशनला भेट देऊन सगळ्यांनी योग्य दरामध्ये कमीत कमी दरामध्ये आपले सर्व फटाके खरेदी करावेत अशी सगळ्यांना नम्रतेची विनंती। किती स्टॉल आले आज? 22 दुकानं लागले तिथं। आणि सुरक्षेच्या दृष्टीने काय काय तुम्ही सुरक्षेच्या दृष्टीने गव्हर्नमेंटच्या रूल्स रेग्युलेशननुसार आम्ही प्रत्येक दुकानामध्ये 10 फुटाचं अंतर ठेवलेलं आहे। प्रत्येक दुकानासमोर पाण्याचा एक ड्रम ठेवलेला आहे। फायर एक्सटिंग्विशनचे सगळे आम्ही यंत्र ठेवलेले आहेत। सगळ्या दुकानांसमोर रेतीची बकेट आहे। सर्व जे त्रुटी आणि जे आहेत नियम आहे त्या नियमामध्ये आम्ही सर्व नियम पाळून सर्व आम्ही असोसिएशन स्थापन केलेलं आहे। पावसाच्या सावडामुळे काही तुमच्या धंद्यावर पावसाचं थोडंसं आम्ही देवाला तीच प्रार्थना करतो की 4-5 दिवस म्हणजे आता पाऊस यावाच नाही। पावसाळा संपलेला आहे, सगळ्यांचं शेतकऱ्यांचं पण नुकसान झालेलं आहे सगळं काही, तर आमचं पण नुकसान होऊ शकतं पाऊस कधी आला तर। तीच देवाला प्रार्थना आहे की पाऊस येऊ नये। मागील अतिवृष्टीमुळे तुमच्या व्यवसायावर काही परिणाम झाला? अतिवृष्टीमुळे व्यवसायावर परिणाम जाणवतो आहे, थोडासा मार्केटमध्ये जाणवतोय की कस्टमर। तिसरा दिवस आहे ना, तिसरा चौथा दिवस, आज दुसरा दिवस आहे दुकानं टाकल्यानंतर दुसरा दिवस आहे। आणि पावसामुळे थोडंसं काय फटाक्यांची बारूद जी असते ती थोडी मॉइश्चर पकडती, थोडासा फटाका ढिल्ला पडतो, त्याच्यामुळं पाऊस नको यायला आणि वातावरण पण तसं नको आहे। जागा बदलण्याचं काय कारण? जागा बदलण्याचं कारण ज्यांची जागा आहे त्यांना तिथं बांधकाम परवान्यासाठी त्यांनी टाकलेलं आहे, तर त्यांचे काहीतरी ऑडिट वगैरे आहे, त्याच्यामुळे त्यांना सर्वे होणार आहे, त्याच्यामुळे त्यांनी परमिशन देण्यासाठी आम्हाला नाही। बरेच कस्टमर तिथं येऊन जात आहेत? हो, बरेच कस्टमर तिथे येत आहे। आमचे जे जुने कस्टमर आहे जे आम्हाला संपर्कात आहे त्यांना आम्ही संपर्क साधतोय, नवीन जागेबद्दल आम्ही माहिती देतोय त्यांना। ह्यावेळेस नवीन फॅन्सी फटाके वगैरे काय असते? खूप जास्त फटाके आलेत फॅन्सी, नवीन मध्ये चक्कर आल्या आहेत, पेन्सिल नवीन प्रकारचे आले आहेत, स्काय शॉट आले आहेत नवीन प्रकारचे, जे लग्नामध्ये किंवा सगळ्या ह्याच्या इव्हेंटमध्ये जे मोठे फटाके वाजतात ते सगळे मोठे आलेले आहेत। चायनीज फटाके वगैरे एकही नाही, चायनीज फटाका आम्ही ठेवतही नाही, आणतसुद्धा नाही। पूर्ण असोसिएशनला नियम आहे कोणीही देवी देवतांचा अपमान होईल असे कोणते फटाके दुकानात आणायचे नाही। विकताना भेटलं तर त्याचं लायसन आमच्याकडे पूर्ण अधिकार ठेवलेले आहेत की त्यांचे लायसन रद्द करण्याचे अधिकार आमच्याकडे आहे। दिवाळीच्या नागरिकांना काय आवाहन करतात? दिवाळीच्या नागरिकांना सगळ्यांचे पगार झालेले आहेत, सगळ्यांचे बोनस झालेले आहेत। सगळ्यांना विनंती करतो आपल्या कपड्यांच्या सगळ्या खरेदी करून आपण सगळ्यांनी फटाके खरेदी करायला यावं, आपली दिवाळी सुखकर साजरी करा।